पुण्यात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे पुणे शहरात खळबळ माजली आहे। पीडित तरुणीच्या आरोपानुसार कोथरूड पोलिसांनी कोणतीही नोटीस किंवा वॉरंट न दाखवता त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला आणि त्यांच्याशी अश्लील, अपमानास्पद तसेच जातीवाचक भाषेत शिवीगाळ केली। त्यानंतर त्या तरुणींना जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं, जिथे त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। याचबरोबर त्यांच्या मोबाईल फोनमधील वैयक्तिक चॅट्स, व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आणि खाजगी माहितीची बेकायदेशीरपणे तपासणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। ही घटना केवळ पोलीस सत्तेचा दुरुपयोग नाही, तर महिलांच्या हक्कावर झालेला थेट आघात आहे, असा आरोप करत या अमानुष वर्तनाविरोधात संबंधित पीडित तरुणी पुणे पोलीस कमिशनर ऑफिस समोर इतर सामाजिक संघटनांचा धरणे आंदोलनाला बसले। जोपर्यंत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल केला जात नाही आणि ते जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असं या आंदोलनकर्त्या तरुणींनी सांगितलंय। या आंदोलनाला अनेक विद्यार्थी संघटना, महिला संघटना, मानवाधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ चौकशी आणि कारवाईची मागणी वाढू लागली आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा, पुणे। परवाच्या दिवशी काहीतरी एका मिसिंग केसच्या संदर्भाने माझ्या मैत्रिणी ज्या कोथरूडला राहतात त्या माझ्या मैत्रिणींना त्यांच्या रूमवरून उचलण्यात आलं आणि कोथरूडच्या पोलिसांनी त्यांना कोथरूडचे आणि संभाजीनगरचे पोलीस होते, संभाजीनगरचे PSI अमोल कामटे आणि म्हणजे हे सगळे पोलीस आणि हे आलेत आणि सिव्हिल ड्रेसमध्ये आले। त्यांनी त्यांच्या रूमची झाडाझडती घेतली, चेक केलं आणि त्यांना काहीच न सांगता पोलीस गाडीमध्ये बसवलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले। पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर की चौकशी करायची, एक मुलगी मिसिंग आहे वगैरे वगैरे असं म्हणून त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली। ती जी मुलगी मिसिंग होती तिच्याबद्दल जी काही थोडीफार माहिती या मुलींना होती, आम्ही NGO मध्ये काम करतो, सोशल वर्कर आहोत, आमचा नंबर कुठल्या मुलींकडे तिच्याकडे गेला असेल आणि ती त्या मुलीने काहीतरी आम्हाला मदत मागितली आणि आम्ही तिला सल्ला दिला की तू असं काहीतरी कर, असा मुद्दा तो होता आणि त्यांनी स्ट्रेस करत ते त्या मुलींपर्यंत पोहोचले होते। तर मग त्याची चौकशी त्यांना करायची, मग चौकशी करायसाठी म्हणून त्यांनी आत घेतलं, पण त्यांनी चौकशी पहिल्या 5 मिनिटात माझ्या मैत्रिणी त्यांना जेवढं माहित होते सांगायला सुरुवात केली, पण ते तेवढ्यावर थांबलं नाही। त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली। त्याच्यातल्या माझ्या एका मैत्रिणीला त्यांनी सतत तुझं आडनाव काय, सतत तुझं आडनाव काय, मग तू महारामांगाची आहेस का, मग तू महारामांगाची आहेस म्हणून तू असं वागतेस का, मग तू ह्या जातीची ह्या जातीचे लोक असे असतात, मग हो का तू हेच का, मग ते असंच असतात, असं ह्या ज्या मॅडम प्रेमा पाटील मॅडम आहेत कोथरूडच्या API त्यांनी सतत बोलायला सुरुवात केली। संभाजीनगरचे जे शिंदे होत्या, संजीवनी शिंदे, त्यांनी मारणं आणि सतत बोलणं सुरू केलं। त्यांनी तिचा मोबाईल तिच्या समोर चेक केला, तिचे व्हॉट्सअप चॅट चेक केले, व्हॉइस नोट चेक केला, तिचं हे चेक केलं, सगळे फोटो चेक केले आणि हे माहितीच्या संदर्भाने नाही केले। त्यांनी तिच्यावर पर्सनल कमेंट करायला सुरुवात केली की तू ह्या मुलांशी बोलतेस, मग याच्यापैकी तुझा बॉयफ्रेंड कुठला आहे, मग तू तर चांगले चड्ड्या बिड्ड्या घालून फिरतेस, तुम्ही ते शॉर्ट ते रूमवर आले तेव्हा त्या शॉर्ट कपड्यांमध्ये होता ना, मग तुम्ही चड्ड्यांमध्ये राहता का, मग तुम्ही तिथं मुलांसोबत झोपत असाल, तुमच्या रूमवर तर मुलं पण येत असेल, मग तू आतापर्यंत 50 मुलांसोबत झोपली आहेस का, मग तू तर रांड झालीस, मग तुम्ही रंडीबाजी करता का, तुम्ही धंदा करायला बसतात का, तुमच्यासारखे लोक असं बाहेरून येतात आणि तुमच्यासारख्या मुली आणि ते घाण करतात आणि ते घाण निसरायला आम्हाला लागते वगैरे वगैरे, हे त्या प्रेमा पाटील मॅडम आणि त्या शिंदे मॅडम असं मध्ये मध्ये बोलायला लागले। ते जे API होते तिथले अमोल कामटे ते पण हिच्या अंगावर धावून आले, मारलेलं पण आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।